आज जागोजागी शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होतोय. पण ज्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होतोय त्या शिवसेनेकडे आज फक्त 3 खासदार शिल्लक आहेत आणि हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच आमदार शिल्लक आहेत. आपण आहोत आज पेठमध्ये. शिवसैनिक कसा असतो म्हणजे आता हे जे 60 हा आकडा आहे आज, त्याचंच एक वैशिष्ट्य म्हणजे आपण लोकसभेला कोण होणार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार याच्यावर आपण गावोगावी कट्ट्यावर चर्चा करत होतो. त्यावेळी हे शिवसैनिक होते की ज्यावेळी एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली होती तर त्यावेळी यांनी व्यथित होऊन त्यावेळी एक पण केला होता की जोपर्यंत शिवसेनेचे 18 खासदार येत नाहीत आणि 60 आमदार विधानसभेत येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाहीत. त्याच्यानंतर निवडणुका आल्या, पक्षाचे अजूनही तुकडे पडत गेले, पण पक्षाचे जेवढे तुकडे पडत गेले त्याच्यापेक्षा त्यांच्या पायाच्या भेगा जास्त वाढत चालल्यात. पण अजूनही हे त्यांच्या पन्नावर ठाम आहेत. काय सांगाल आता, काय परिस्थिती आहे तुमची? परिस्थिती आहे तशीच राहणार, चप्पल नाही घालणे. 60 आमदार आणि 18 खासदार. आता पुन्हा काल 6 खासदार गेलेत परवा दिवशी. आता ही फुटाफुटी चालूच राहणार आणि परत पक्ष उभा राहणार असं मला वाटतंय. नाही, तुम्हाला अपेक्षा कशावरून? आता असं कुठंतरी सारखी आता ही चर्चा होती. आता तुम्ही कट्टर उद्धव ठाकरे समर्थक आहात मान्य, पण आता कुठंतरी ही पण चर्चा होती की उद्धव ठाकरे कुठंतरी खाली म्हणजे कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यात किंवा त्यांना सांभाळण्यात कुठंतरी अपयशी ठरत आहेत. कुठंतरी हे आमदार असतील, खासदार असतील, हे दुरावत आहेत, त्याच्यामुळे हे दुरावत आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्या नेतृत्वाबद्दल? हे कसं असतंय, पक्ष फोडायचं कारण आता हे लाईव्हला तुम्ही पाहताय, मी पण पाहतो. आता हे कसं असतंय, पक्ष फोडताना, राजकारण करताना हे सगळं वरून सूत्र हलतं. वरून सूत्र हल्ल्यानंतर कसं कॉम्प्रोमाइज करतात ती लोक, हे आपण डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो. आपण पण ते ऐकल्यानंतरच डिसिजन घेतो. आता माझ्या मनात एक इच्छा म्हणजे कसं 18 खासदार 60 आमदार ही उद्धव साहेबांच्या यावं, महाराष्ट्रात परत उद्धव साहेबांचं सरकार यावं, बाळासाहेब ठाकरेंचं सरकार यावं. आज 2 सेना एकत्र येतील नाही येतील मला काही गॅरंटी नाही. आता राजकारणाची एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि एकंदरीत आघाड्या जर पाहिल्या तर आता ते 60 ठिकाणी उभे राहायलाही सीट जागा मिळतील की नाही ही शंका आहे. मग याच्यात आता हे 60 आमदार 18 खासदार हे कसं होणार? आता होणार. महाराष्ट्र अजून काही झोपलेला नाही. लहानातून मोठा होतो, फक्त मोठ्यातून लहान नाही व्हावं. खासदार आमदार येतात जातात. उद्धव ठाकरेंना परत तयारी उमेदवार भेटणारच आहेत आणि एक काळ असा येईल सगळे गेलेले पक्षाचे अनेक लोक परत उद्धव साहेब येतील, अशी पण वेळ येऊ शकते. संघटनेचं काय बळ आहे ते तुम्हाला ह्या उदाहरणातून दिसल. आता सत्ताधारी पक्षाचे दबावशाही म्हणा किंवा उद्धव ठाकरे आमदार खासदारांना कुठंतरी सांभाळण्यात अयशस्वी ठरतायत म्हणा, परंतु ह्या दोन्ही गोष्टीत पिचला जातोय तो असा हा भोळा बाबडा शिवसैनिक. आणि ह्या शिवसैनिकाच्या जीवावरच आजही संजय राऊत असतील किंवा शिवसैनिक असतील आत्मविश्वासाने सांगतायत की आम्हाला पुन्हा एकदा सत्ता मिळेल. ती फक्त ह्या अशा भोळ्या बाबड्या शिवसैनिकांच्या आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावरच. मी विनोद.